जळगाव शहरामध्ये पाईपलाईननं गॅस वितरित होणारे जळगावच्या नशिराबादमध्ये इंडियन ऑइल कंपनीचा गॅस डेपो आता उभारला जातोय। मेअखेरीस गॅस डेपोचं काम सुरू होतंय। सेवा सुरू करण्यासाठी प्रशासकीय तयारी देखील आता पूर्ण झालेली आहे आणि या संदर्भात आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूयात। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका थेट आपल्या भारतावर देखील झाल्याचं पाहायला मिळालं आहे। जर विचार केला तर भारतामध्ये घरगुती गॅस असेल, व्यावसायिक गॅस असेल, याच्यावरती परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं आहे। त्याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने कुठेतरी या पुढील काळातही असं युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर कुठल्याही प्रकारचा गॅस पुरवठा हा तुटवडा होऊ नये म्हणून याची दखल घेतल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। आपण आहोत नशिराबाद या परिसरामध्ये। या परिसरात जर विचार केला तर या ठिकाणी गॅसचा डेपो या ठिकाणी इंडियन ऑइलच्या वतीने उभारण्यात आलेला आहे। हा जो डेपो आहे हा बऱ्यापैकी तयार झालेला आहे आणि डिसेंबर एंड पर्यंत याची पाईपलाईन देखील जळगाव शहरात ही जोडण्यात येणार आहे आणि 2027 पर्यंत गॅस पुरवठा जळगाव शहराला हा सुरळीत पुरवठा करण्यात येणार आहे। यानंतर जळगाव शहरातील आजूबाजूला असलेले जे तालुके आहेत, खेडे आहेत, असं कव्हर करत पूर्ण जळगाव जिल्ह्यात या ठिकाणावरून गॅस पुरवठा हा करण्यात येणार आहे। भविष्यात जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर जळगाव जिल्ह्याला कुठेतरी गॅस पुरवठा हा जो आहे हा सुरळीत व्हावा यासाठीचं हे नियोजन आहे। आगामी काळात हा घरगुती गॅस असेल, CNG असेल, या सर्व ठिकाणी या ठिकाणावरून हा गॅस पुरवठा केला जाणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।